नमस्कार. शब्द संस्कृती या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण चातुर्मासाच्या काही कथा ऐकल्या, त्यातलीच आज पुढची एक कथा आपण ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे शब्ददानाचे व्रत. शब्ददानाचे व्रत. आटपाट नगर होतं. तिथे एक न्यायप्रिय राजा राहत होता. राज्य करीत होता. प्रजा सुखी समाधानी होती. नद्या भरून वाहत होत्या. शेतही हिरवीगार बहरलेली होती. गावात एक महादेवाचं मंदिर होतं. सकाळ संध्याकाळ तिथे आरती केली जायची. देवळातील घंटानाद तर बाजूच्या गावामध्ये ऐकू जायचा. अशा या आटपाट नगरामध्ये एक विचित्र रोग पसरला होता. हा रोग जो होता हा शारीरिक नव्हता, तर तो मनाला झालेला रोग होता. भाऊ भावाशी बोलेना, शेजाऱ्यांचा शेजाऱ्यांशी अबोला. जर बोलले तर अपशब्दच बोलत. बोलण्यातून एकमेकांना दुखावत. घराघरातून कटू बोलणं हे वाढत चाललं होतं. बाजारात वाद, पारावर वाद, कोर्टामध्ये खटले, समाजामध्ये वैर आणि मनामध्ये अहंकार भरलेला असायचा. राजा चिंतेमध्ये पडला. एके दिवशी राजसभेमध्ये एक वृद्ध संन्यासी आला. राजाने त्यांना नमस्कार केला आणि विचारले, महाराज, माझ्या राज्यामध्ये धन आहे, धान्य आहे, विद्याही आहे हो, पण माणसांच्या चेहऱ्यावर मात्र हसू नाही. त्यावर आपण काय उपाय करू शकतो बरं? संन्यासी क्षणभर विचार करू लागला आणि म्हणाला, राजन, तलवारीची जखम सहज भरून काढता येते, पण शब्दांनी केलेली जखम आयुष्यभर ठसठसत राहते. गोड बोलण्याने, मधुर शब्दांनी सर्व प्राणी संतुष्ट होतात ना. मग गोड बोलण्याची आपण कंजूशी कशाला करायची? प्रिय वाक्य प्रदानेन सर्व तुष्यन्ति जंतवः तस्मात् तदैव वक्तव्यम वचने किम दरिद्रता. प्रिय वाक्य प्रदानेन सर्व तुष्यन्ति जंतवः तस्मात् तदैव वक्तव्यम वचने किम दरिद्रता. आता राजा पुढे विचारात पडला आणि पुन्हा संन्यासाला म्हणाला. काय म्हणाला पहा. महाराज, मग या चातुर्मासामध्ये मी कोणतं व्रत करू? संन्यासी म्हणाला, अन्नदान, वस्त्रदान, गोदान ही दानं तर सर्वात मोठी आहे, पण आजच्या काळामध्ये जास्त गरज कशाची आहे? तर शब्ददानाची, एकमेकांशी बोलण्याची. राजन म्हणाला, तर मग हे शब्ददानाचे व्रत मी कसं करावं? कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे? त्यावर संन्यासी म्हणाला, नियम पहिला, कितीही राग आला तरी अपशब्द बोलू नये. नियम दुसरा, जर खोटं काही आपण ऐकलं तर ते पुढे सांगायचं नाही. तिसरा नियम, जो माणूस निराश आहे, दुःखी आहे, त्याला धीराचा शब्द द्यायचा. चौथा नियम, आई वडिलांशी अत्यंत आदराने आणि प्रेमाने वागायचं. पाचवा नियम, दिवसभरात एका तरी व्यक्तीला आपल्या बोलण्यामधून आनंद झाला पाहिजे, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पुढे संन्यासी म्हणाला की राजन, पूर्वी कटू शब्द 4 भिंतीतच राहायचे. आज ते एका क्षणात हजारो कानांपर्यंत पोहोचतात. हातातील यंत्रामधून निघालेला खोटा संदेश किंवा अफवा किंवा अपमानाचा शब्द अनेकांच्या मनाला जखम करतो. म्हणूनच सत्याची खात्री न करता कोणताही संदेश पुढे पाठवू नये. ज्या शब्दाने मन जोडली जातील तोच शब्द आपण पुढे नेला पाहिजे. ज्या शब्दाने वैर वाढेल तो शब्द तिथेच थांबवला पाहिजे. आजच्या काळातील शब्ददानाचे श्रेष्ठ व्रत आहे. एका गोड बोलण्याने मैत्री वाढते, पण खोट्या शब्दाने मात्र समाज दुभंगतो. तुम्हाला नाही असं वाटत का? आता कबीराचा एक दोहा पुढे संन्यासाने सांगितलेला आहे. काय आहे बघूया बर का. ऐसी बाणी बोलिये मन का आपा खोई, अपना तन शीतल करई औरों को सुख होई.
ऐसी बाणी बोलिये मन का आपा खोई, अपना तन शीतल करई औरों को सुख होई. म्हणजे अशी वाणी बोला की अहंकार नाहीसा होईल. तुमचे शब्द इतरांच्या मनाला शांती देतील आणि तुमच्या मनातही शांतता निर्माण होईल. तुमचंही मन प्रसन्न होईल. किती सुंदर कबीराचा हा दोहा आहे. राजाने लगेच संपूर्ण शहरामध्ये दवंडी दिली. या चातुर्मासात प्रत्येकाने शब्ददानाचे व्रत पाळावे. व्रताचा परिणाम पहा बरं का, काय काय दिसून आला. पहिल्या दिवशी व्यापारी आपल्या नोकरावर रागवणार होता. त्याने खूप मोठी चूक केली होती, पण तो त्याच्यावर रागवला नाही, तर त्याला गोड शब्दामध्ये त्यांनी समजावून सांगितलं. एका सुनबाईंनी प्रथमच आपल्या सासूला विचारलं, आई तुम्ही थकला असाल ना, आजचा स्वयंपाक मी करते हा. तिसरा, शिक्षकाने अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा न करता, त्याच्यावर आरडाओरडा न करता, तू हे करू शकतोस, पुन्हा करून पहा, असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण केला. तरुणांनी समाज माध्यमांवर आलेले चुकीचे संदेश त्या क्षणी थांबवले, ते पुढे पाठवले नाहीत. अशा अनेक चांगल्या घटना राज्यामध्ये घडू लागल्या. काही दिवसामध्येच राज्यात चमत्कारच घडला. वाद कमी झाले, अबोला मिटला, भांडणे निवळली आणि घराघरामधून हसू परत आलं. राजा पुन्हा संन्याशाकडे गेला आणि म्हणाला, महाराज हे कुठल्या मंत्राचं सामर्थ्य आहे? अरे राजा, हा मंत्र नव्हे, हा तर संस्कार आहे. राजन, लक्षात ठेव, तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यामधून सुटलेला बाण कधीच परत येत नसतो. म्हणून बोलण्यापूर्वी नक्की विचार करावा. कारण शब्दच माणूस घडवतात, शब्दच माणसं तोडतात आणि शब्दच माणसंही जोडतात. अशी ही शब्ददानाच्या व्रताची कहाणी, 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शब्ददानाची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये अवश्य कळवा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन कथेसाठी. धन्यवाद.